काँग्रेसचा पूर्ण एजेंडा आहे. अकोल्याचा अजेंडा आहे. अकोल्याचा अजेंडा आहे. तर अकोल्यात युती होणार आहे की नाही? कोणावर तो नाही बरोबर, काँग्रेस बरोबर असेल किंवा ज्या प्रकारे चांदूर रेल्वेत केली शिवसेना राष्ट्रवादी. ओबाटा बरोबरही झाली, आमची शिवसेनेबरोबरही झाली, अजित पवाराबरोबर झाली, काँग्रेस बरोबर झाली. स्थानिक लोक जे निर्णय घेतील ते घेतील. बाळासाहेबांच्या बिटवीन द लाईन जे आहे की तुम्ही तुमचा जाहीरनामा जाहीर केलाय, म्हणजे पक्षाचं काय हे आहे. दुसरा विषय असा आहे की तुम्ही सांगितलं की आम्हाला पूर्ण सत्ता द्या, म्हणजे तुम्ही सोबळावर लढणार आहात. दोन्ही गोष्टी शिक्कामोर्तबाद झाल्या असं समजायचं. ते मी असं म्हटलंय, घाणीत राहायचं असेल तर बीजेपीला मतदान द्या, कोणी द्या तर डॉक्टरांनी द्या, इंजिनियरनी द्या, वकिलांनी द्या, प्राध्यापकांनी द्या, आय लव्ह अकोला म्हणणाऱ्यांनी द्या. आता तुम्हाला जर त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर वी आर वन ऑफ दी प्लेयर्स. आमच्यासारखे अनेक प्लेयर्स आहेत. तुम्ही प्रेसमध्ये आणखी एक मुद्दा मांडला की जात आणि धर्म मानणारे अकोल्यावाले, मग त्यांनी जर म्हणलं जात आणि धर्मासाठी आम्हाला घाणीत राहणे आवडेल तर मग तो निर्णय त्यांनी द्यावा ना. आम्ही कुठं नाही म्हणतोय. त्यांनी बीजेपीच्या बाजूने निर्णय दिला, आता निकष हाच निघतो की त्यांना घाणीत राहायचंय. वेल अँड गुड. लोकशाहीचा निर्णय आहे, तो मान्य करावा लागतो तुम्हाला. मला काँग्रेससोबत युती फायनल समजायची का? काँग्रेससोबत जे तुमची बोलणी चालू आहे. मी तुम्हाला काय म्हणालो, ओबाटा शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. अजित पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. शरद पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. काँग्रेसबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. जी बोलणी चालली नाही ती फक्त बीजेपी बरोबर. आणि ह्या सगळ्या ठिकाणी एका बरोबर नाही, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आम्ही आज सरळ जिल्ह्यानं सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते करा आणि निवडून या.